नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमृत महोत्सवी भारताची 75 वर्षांची वाटचाल समजून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या निवडक पुस्तकांचा परिचय करून देणारा हा उपक्रम. 75 वर्षे पुस्तकांच्या पृष्ठांमधून. मित्रहो, इसवी सन 2000च्या आसपास जन्माला आलेल्या आणि मागील दशकाच्या मध्यावर तरुण होऊ लागलेल्या पिढीतील अनेकांना आपला देश म्हणजे मागील 6-7 वर्षांचीच घडामोड वाटते. अगोदरची 70 वर्षे म्हणजे त्यांना जणू काळा कुट्ट अंधार भासत राहतो. परंतु वस्तुस्थिती अशी नाही. कुठल्याही देशाची जडणघडण अशी एकाएकी होत नसते. निर्माणाच्या प्रक्रियेतून जाताना देशाला प्रसव वेदना सहन कराव्या लागतात. हे व्हर्च्युअल विश्वात वावरणाऱ्या तरुणाईला कळायला हवे या हेतूने मागील 75 वर्षांचा मागोवा काही निवडक पुस्तकांच्या परिचयाद्वारे घेऊन या पिढीला प्रस्तुत पुस्तकांच्या वाचनाकडे वळवावे असे या उपक्रमाचे सर्वसाधारण स्वरूप आहे. देशाची विविध क्षेत्रातील जडणघडण स्पष्ट करणाऱ्या वेगवेगळ्या पुस्तकांचा प्रत्येक महिन्यात एक या पद्धतीने परिचय करून देण्याचे आमचे नियोजन आहे. ऑगस्ट 2021 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेत आतापर्यंत 3 पुस्तकांचा परिचय आमच्या विद्यार्थ्यांनी करून दिलेला आहे. या मालिकेतील 4थे पुस्तक आहे संगीता पी मेनन मल्हन यांचे कहाणी टाइम्स ऑफ इंडियाची आणि प्रस्तुत पुस्तकाचा परिचय करून देणारा विद्यार्थी आहे गोपाळ देवकत्ते. राज्यशास्त्र आणि पत्रकारिता या विषयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या गोपाळचे वाचन चौफेर आणि आकलन आंतरविद्याशाखीय आहे. गांधीयन थॉट्सवर वर्धा येथून त्याने डिप्लोमा केला असून जुलै ते ऑक्टोबर 2018 या काळात लोकसभेच्या तत्कालीन सभापती माननीय सौ सुमित्रा महाजन यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत इंटर्नशिप केलेली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर उत्तम प्रभुत्व असलेला गोपाळ महाराष्ट्रातील अनेक वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये विजेता राहिलेला आहे. म्हणूनच राज्यशास्त्र आणि पत्रकारिता या दोन्ही विद्याशाखांच्या तालमीत तयार झालेल्या गोपाळ सारख्या तरुण विद्यार्थ्याने करून दिलेला हा पुस्तक परिचय आपल्या सगळ्यांना प्रस्तुत पुस्तकाच्या वाचनाकडे वळवेल असा आम्हाला आशावाद वाटतो. नमस्कार, मी गोपाळ देवकत्ते. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 75 वर्ष पुस्तकांच्या पृष्ठांमधून या उपक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारताच्या विविध क्षेत्रातील घटना घडामोडींचा आढावा घेणाऱ्या पुस्तकांचा परिचय करून देणारा हा जो उपक्रम आहे, या उपक्रमात बोलण्याची संधी मला दिल्याबद्दल मी विश्वाधर देशमुख सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो. या उपक्रमात आपण आज कहाणी टाइम्स ऑफ इंडियाची माध्यम विश्वातील खेळाचे नियम बदलणाऱ्या वृत्तपत्राची या पुस्तकाचा आपण परिचय करून घेणार आहोत. या पुस्तकाच्या लेखिका आहेत संगीता पी मेनन आणि या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलेला आहे प्राध्यापक डॉक्टर संजय विष्णू तांबट. भारतीय माध्यमांमध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जी एक रचना होती, एक चाकोरीबद्ध नियमांनी बांधल्या गेलेली जी वृत्तपत्र होती, माध्यम समूह होती, त्यामध्ये पुढील काळामध्ये कशा प्रकारे बदल झालेले आहेत, नव्हे तर त्या बदलांना सामोरं जात असताना कुठल्या कुठल्या अनुभवातून इथल्या माध्यम संस्थांना आणि त्यात कार्यरत असलेल्या पत्रकारांना, संपादकांना जावं लागलं. हे बदल एका रात्रीत किंवा एका वर्षात घडलेले नसून ही बदलांची प्रक्रिया कशी सातत्यानं चालू होती आणि त्यातून आज आपण 2021 मध्ये भारतीय माध्यम संस्थांकडे जेव्हा बघतो तर या माध्यम संस्थांच्या बदलत्या स्वरूपाच्या पाठीमागची जी कहाणी आहे त्या कहाणीला सुरुवात करणाऱ्या टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्र माध्यम संस्थांच्या या खेळातील नियम बदलणाऱ्या गोष्टींची
संपूर्ण सांगोपांग चर्चा या पुस्तकात संगीता मेनन यांनी केलेली आहे. तत्पूर्वी मला एक सांगावं लागेल की या पुस्तकाच्या लेखिका संगीता मेनन या स्वतः टाइम्स ऑफ इंडियात काही काळ नोकरी केलेल्या आहेत. त्या अनुभवाच्या माध्यमातून आणि त्यानंतर या पुस्तकाच्या लिखाणाच्या निमित्तानं या माध्यम संस्थांशी संबंधित असलेल्या अनेक लोकांच्या भेटी, चर्चा, मुलाखती याच्या माध्यमातून हे पुस्तक निर्माण झालेलं आहे. तर आपण सुरुवातीला हे समजून घेऊया की भारतीय माध्यम संस्थांचं सुरुवातीचं चित्र नेमकं कसं होतं. भारतातील वृत्तपत्र व्यवसाय अनेक वर्ष अलिखित पण काहीशा कठोर साचेबद्ध नियमांनी बांधलेला होता. 1980च्या दशकात हे चित्र बदललं. टाइम्स ऑफ इंडियाने आणि इकॉनॉमिक्स टाइम्स आणि इतर प्रकाशनांची मालकी असलेल्या बेनेट आणि कोलमन कंपनीने हे नियम बदलायला सुरुवात केलेली आहे. हे नियम कसे बदललेले आहेत त्याबद्दल हे पुस्तक सविस्तर चर्चा करतं. तर या बेनेट आणि कोलमन या कंपनीच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या टाइम्स ऑफ इंडियाच्या निर्मितीमागची आणि त्याच्या उभारणीमागची कथा आपण समजून घेणार आहोत. मुळात टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र हे भारतीय नव्हतं. हे वृत्तपत्र बेनेट आणि कोलमन या ब्रिटिश कंपनीच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात चालू झालेलं वृत्तपत्र होतं आणि याचं पूर्वीचं नाव बॉम्बे टाइम्स असं होतं. बॉम्बे टाइम्स ते टाइम्स ऑफ इंडिया हे रूपांतरण कसं झालेलं आहे त्याबद्दल या पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रकरणामध्ये यावर चर्चा केलेली आहे. या पुस्तकाचे या टाइम्स ऑफ इंडिया हे जे वृत्तपत्र आज आपण पाहतो आहोत त्याची नेमकी सुरुवात कशी झालेली आहे. तर हे वृत्तपत्र जे आहे या वृत्तपत्राचे जे सुरुवातीचे ब्रिटिश काळात जे संपादक होते सर पियर्सन, मूर ही जी काही संपादकांची जी नावं आहेत त्यांनी इथल्या राजकीय घटना घडामोडींचं, भारतीय समाज माध्यमांचं प्रतिबिंब लिखाणातनं तत्कालीन राज्यकर्त्यांना कळावं, तसंच आंतरराष्ट्रीय घटना घडामोडींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि त्या माहितीच्या आधारे त्यांना राज्यकारभार करत असताना सहकार्य व्हावं या भावनेतनं आणि समाजमनाची जी एक बांधणी असते ती करावी या उद्देशाने हे वृत्तपत्र सुरू झालेलं होतं. आणि हे वृत्तपत्र दीर्घकाळ मुंबई, दिल्ली आणि कलकत्ता या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये प्रभावीपणे चालत होतं. आणि काही कालावधीनंतर भारत स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्याची पहाट उगवत असताना भारतातील काही उद्योजकांना असं वाटलं की काही वृत्तपत्र हे आपण स्वतः चालवली पाहिजेत आणि जी ब्रिटिशांकडनं चालवली जातात ती आपण विकत घेतली पाहिजेत. म्हणून त्या काळातील भारतातील एक महत्त्वाचे उद्योजक असलेले रामकृष्ण दालमिया यांनी हे टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र ब्रिटिश लोकांकडनं विकत घेण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. आणि हा व्यवहार 1946 रोजी, मार्च 1946 रोजी हा व्यवहार 2 कोटी रुपयांना झालेला आहे. रामकृष्ण दालमे यांनी हे वृत्तपत्र विकत घेत असताना त्यांच्या पाठीमागे त्यांची एक भूमिका होती, दृष्टिकोन होता. त्या काळात वृत्तपत्र हे पैसा मिळवण्याचं साधन नसून राजकीय वर्तुळात आपला दबाव आणि प्रतिष्ठा असावी असा यामागचा उद्देश होता. रामकृष्ण दालमे यांनी हे ब्रिटिशांकडनं विकत घेतलं आणि त्यांनी आपल्या नेतृत्वात हे वृत्तपत्र चालू ठेवलं. मित्रहो,
दालमियांनी हे वृत्तपत्र घेऊन चालवलं खरं, पण यामध्ये सुरुवातीची जी काही संपादकांची, पत्रकारांची जी भूमिका होती ती कायम तशीच राहिली. एक चाकोरीबद्ध ठराविक नियमांमध्ये वृत्तपत्रांचं संचालन चालू होतं. या वृत्तपत्राची जी आत्ताची व्यवस्था आहे ती कशी तयार झाली याची चर्चा दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणात संगीता मेनन करतात. सुरुवातीला आपण या बदलांच्या पाठीमागं कुठल्या गोष्टी कारणीभूत होत्या त्यावरही आपण थोडंसं लक्ष देऊया. आर्थिक खुलेपणा आणि जागतिकीकरणाचे नंतर खाजगी दूरचित्रवाहिन्यांचा सुकाळ हा भारतीय माध्यमांमध्ये दिसायला लागला. ते या बदलत्या विश्वाचं प्रतिनिधित्व करत होते. 80च्या दशकात आणि त्याही अगोदर भारतीय वृत्तपत्र माध्यमांमध्ये स्वतःची अशी एक खास ओळख होती, ठाशीव व्यक्तिमत्व होतं स्वतःचं त्यांचं. सामाजिक बांधिलकी, राष्ट्र उभारणीमध्ये आपला स्वतःचा वाटा असावा असं मानणाऱ्या माध्यम संस्था आपल्याकडे होत्या. टाइम्स ऑफ इंडिया देखील त्याचंच प्रतिनिधित्व करत होती. रामकृष्ण दालमिया केवळ वृत्तपत्र हा उद्योग समूह चालवत नव्हते, तर यासोबतच त्यांचे वेगवेगळे उद्योग व्यवसाय होते. मात्र त्यात टाइम्स ऑफ इंडिया हे जे बेनेट आणि कोलमन या कंपनीच्या वतीनं त्यांनी विकत घेतलेलं माध्यम संस्था आहे, ही त्यात एक महत्त्वाची संस्था होती. पण रामकृष्ण दालमियांनी याच्यामध्ये वृत्तपत्रीय लिखाणामध्ये, संपादकीय लेखांमध्ये किंवा स्तंभलेखनांमध्ये आणि एकूणच वृत्तपत्रांच्या संचलनामध्ये कुठलाही हस्तक्षेप केलेला नव्हता. त्याची एक स्वतंत्र रचना होती. त्या पद्धतीनंच या वृत्तपत्रांचं संचालन चालू होतं. पण या दालमियांच्या एक देव एक व्यक्ती या भूमिकेमुळं त्यांना काही काळ या वृत्तपत्रातून मांडलेल्या भूमिकेच्या आधारे नेहरूंसोबत झालेला त्यांचा संघर्ष, त्यातून फॉरेन करन्सी रेग्युलेशन ॲक्ट या कायद्याअंतर्गत त्यांना झालेली अटक, हा या बेनेट कोलमन आणि कंपनीच्या सुरुवातीच्या कालखंडात म्हणजे भारतीय उद्योजकांनी विकत घेतलेल्या कालखंडामध्ये ज्या काही खळबळजनक घटना घडामोडी झालेल्या आहेत त्याचाही विचार, त्याची चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे. म्हणजे नेहरूंच्या बद्दल, तत्कालीन पंतप्रधान नेहरूंच्या बद्दल रामकृष्ण दालमियांनी जी काही वक्तव्य केलेली आहेत ती वक्तव्य आणि त्यांच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या तत्कालीन संपादकांनी जी कठोर टीका नेहरू सरकारवरती केलेली होती, त्यातून नेहरू सरकारचा जो काही गैरसमज झाला, त्यामुळे या वृत्तपत्रांवरती सुरुवातीला आणि वृत्तपत्रांच्या मालकांवरती चौकशी झाली आणि या फेरा कायद्याअंतर्गत रामकृष्ण दालमियांना 2 वर्षाचा तुरुंगवासही सहन करावा लागला. रामकृष्ण दालमिया यांच्यानंतर त्यांना अटक झाल्यानंतर या वृत्तपत्राला घसरण लागलेली होती. रामकृष्ण दालमियांचे जे जावई होते शांतीप्रसाद जैन यांनी रामकृष्ण दालमियांच्या अनुपस्थितीत या वृत्तपत्रांचं संचालन आणि नेतृत्व आपल्याकडे घेतलेलं होतं. रामकृष्ण दालमिया जेव्हा तुरुंगात होते त्यावेळेस बेनेट अँड कोलमन ही कंपनी डबघाईला आली. या 2 वर्षामध्ये खूप घटना घडामोडी घडल्यामुळे रामकृष्ण दालमियांना ही आपली कंपनी विकायला काढावी लागली आणि 54 लाख रुपयामध्ये शांतीप्रसाद जैन म्हणजेच रामकृष्ण दालमियांचे जावई यांनी ही कंपनी आपल्याकडे विकत घेतली, म्हणजे त्यांनी विकत घेतलेली होती. त्यानंतर या टाइम्स ऑफ इंडियाचं नेतृत्व हे शांतीप्रसाद जैन यांच्याकडे आलेलं होतं. शांतीप्रसाद जैन हे
शांत स्वभावाचे, आहे त्या स्थितीत वृत्तपत्र चालू देण्याच्या त्यांच्या भूमिकेचे ते वाहक होते. आणि या वृत्तपत्राच्या एकूण अंतर्गत रचनेला त्यांनी कधीही कुठेही बाधा आणलेली नव्हती. संपादकांना लिखाणाचं स्वतंत्र, पत्रकारांना बातम्या तयार करण्याचं, त्याचं विश्लेषण करण्याचं स्वतंत्र त्यांनी दिलेलं होतं. हे वृत्तपत्र शांतीप्रसादांच्या नेतृत्वात सुरुवातीचे जे संपादक होते श्यामलाल, त्यांनी अत्यंत ताकदीनं हे वृत्तपत्र चालू ठेवलेलं होतं. आणि हे वृत्तपत्र चालू असताना त्याच काळात एक महत्त्वाची घटना घडली. ते म्हणजे मुंबईतनं एक बॉम्बे क्रॉनिकल नावाचं वृत्तपत्र तेव्हा सुरू झालेलं होतं. त्या वृत्तपत्राचे तत्कालीन संपादक B.J. हॉर्निमन यांनी या टाइम्स ऑफ इंडियाची बोरी बंदरची म्हातारी असा उल्लेख केलेला होता. हा जो उल्लेख होता टाइम्स ऑफ इंडियातल्या काही निष्ठावान लोकांना टोचलेला होता. कारण त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडियाची स्थिती ही अडखळत चालू होती. पण यातून नवी उभारी घेण्याचे स्वप्न या कंपनीत काम करणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या मनात बाळगलेलं होतं. त्यांच्या या स्वप्नाला शांतीप्रसादांचे जे नातू होते समीर जैन यांनी साथ घातलेली होती. आणि त्यानंतर या वृत्तपत्रांचं हळूहळू चित्र कसं बदललेलं आहे त्याची चर्चा आपण करणार आहोत. हे वृत्तपत्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून या वृत्तपत्रांमध्ये सुरुवातीला जे काही प्रयोग झालेले आहेत त्यात प्रयोगातील एक महत्त्वाचा प्रयोग म्हणजे 1958 शांतीप्रसादांनी या वृत्तपत्रांची किंमत कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता, जेणेकरून किंमत कमी झाल्यामुळे हे वृत्तपत्र अधिक लोकांना परवडेल आणि अधिक लोकांपर्यंत हे वृत्तपत्र पोहोचेल आणि त्यातून आपल्या कंपनीला अधिकाधिक नफा मिळेल. हा असा त्याच्या पाठीमागचा सर्वसाधारण अंदाज होता. पण त्यानंतरही या वृत्तपत्राची मागणी म्हणावी तितकी वाढलेली नव्हती. त्यांना हा प्रयोग काही कालावधीनंतर थांबवावा लागला आणि त्यातून या वृत्तपत्रांमध्ये शांतीप्रसाद जैनांच्या नंतर त्यांचे पुत्र अशोक जैन यांनी या वृत्तपत्राचा जो काही ताबा आहे तो आपल्याकडे घेतला. अशोक जैनांचा स्वभावही त्यांच्या वडिलांप्रमाणे अगदी शांत, ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान या प्रकारचाच होता. ज्या पद्धतीनं टाइम्स ऑफ इंडियाचं संचालन चालू आहे त्याच पद्धतीनं त्यांनी ते पुढेही चालू ठेवलं. त्यामध्ये फार मोठे असे बदल त्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येत नाही. एके दिवशी 1980च्या दशकामध्ये माध्यम संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अशोक जैनांची एक मीटिंग होती. या मीटिंगमध्ये 20-25 एक तरुण बैठकीच्या रूममध्ये प्रवेश करता झाला आणि तो मुलगा म्हणजे अशोक जैनांचा पुत्र समीर जैन हे होते. या बैठकीत समीर जैनांची ओळख अशोक जैनांनी आपल्या कंपनीतील वरिष्ठ पत्रकार, संपादक यांच्याशी करून दिली आणि त्या बैठकीत समीर जैनांनी जे वाक्य बोललेलं होतं तेच वाक्य म्हणजे या टाइम्स ऑफ इंडियाच्या बदलत्या कहाणीमागचं खरं सूत्र आहे. काय म्हणाले होते समीर जैन या अधिकाऱ्यांसोबत जे काही 2-4 वाक्य बोलले त्यात एक महत्त्वाचं वाक्य म्हणजे वृत्तपत्र हे जाहिरात विकण्याचं प्रमुख माध्यम आहे आणि उरलेल्या जागेत बातम्या देता येतात किंवा बातम्या लिहिल्या जाव्यात
असं त्यांचं हे धाडसी विधान होतं. त्यांच्या विधानानंतर त्या बैठकीत खूप अस्वस्थता पसरली, वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झाल्या. काहींचा त्यांना मूक पाठिंबा होता, काहींची उघड नाराजी होती. मात्र समीर जैनांनी आपल्या या भूमिकेवर ठाम राहत इथून पुढे या वृत्तपत्रांमध्ये जे काही बदल होतील त्याबद्दल त्यांनी त्याची ही पुसटशी कल्पना तिथल्या संबंधित लोकांना दिलेली होती. शांतीप्रसाद जैन यांच्यानंतर या वृत्तपत्राचं संचालन करण्याची जबाबदारी समीर जैनांनी स्वतःकडे घेतली. 1984च्या नंतर खऱ्या अर्थानं या वृत्तपत्रांच्या प्रत्येक घटना घडामोडींमध्ये आणि दैनंदिन बदलांमध्ये किंवा कारभारामध्ये समीर जैन यांनी लक्ष द्यायला सुरुवात केलेली होती. त्यापूर्वी साहू जैन या कुटुंबाच्या अनेक उद्योग व्यवसायांमध्ये त्यांना आलेलं अपयश, त्यामुळं समीर जैनांनी या उद्योगावरती म्हणजेच टाइम्स ऑफ इंडिया अर्थात बेनेट आणि कोलमन आणि कंपनी या आपल्या व्यवसायावरती लक्ष केंद्रित केलेलं होतं. समीर जैन हे फार आग्रही स्वरूपाचे व्यक्ती होते. त्यांचा स्वभाव, एखादी गोष्ट आपण ठरवली तर त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवून जे येतील त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची त्यांची वृत्ती होती. त्याच प्रकारे त्यांनी पुढील 3 दशकामध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले आहेत आणि हे प्रयोग त्या काळात फार धाडसी, अंगलट येण्याचे होतील का याबद्दलही चर्चा तत्कालीन माध्यम विश्वामध्ये चालू होती. समीर जैनांनी नेमके काय बदल केलेले आहेत त्या बदलांबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. समीर जैन या वृत्तपत्र माध्यम संस्थेच्या निमित्तानं जगभर प्रवास करत होते आणि जगातल्या वेगवेगळ्या माध्यम संस्थांमध्ये कुठल्या प्रकारचे बदल, कुठल्या प्रकारचं नाविन्यता आणि दैनंदिन वृत्तपत्राच्या छापण्यामध्ये काय प्रकारचा प्रयोग ते करत आहेत याचाही ते अभ्यास करत होते. मुळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे समीर जैन हे उत्तम वाचक आणि नवनवीन कल्पना, गोष्टी समजून घेण्यामध्ये रस दाखवणारे, महत्त्वाचे जे घटना घडामोडी आहेत त्याकडे लक्ष देणारं आणि त्यातून आपल्या माध्यम संस्थांमध्ये काय बदल करता येऊ शकतात याबद्दल सतत चौकस असलेला हे व्यक्ती होते. आणि समीर यांचा स्वभाव जिंकण्यासाठीच खेळायचं या प्रकारचा होता. टाइम्स ऑफ इंडियाचे एका पुरवणीचे संपादक असलेल्या प्रदीप गुहांनी त्यावेळेस प्रयोग म्हणून टाइम्स ऑफ इंडियामध्ये फेअर फेमिना आणि फिल्म फेअर या प्रकारच्या पेज 3 पुरवण्या सुरू केलेल्या होत्या. त्यातून एक वेगळ्या वाचक वर्गांना टाइम्स ऑफ इंडियाकडे आकर्षित करण्याचा त्या पाठीमागे उद्देश होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यातून टाइम्स ऑफ इंडियाला एक नवा वाचक वर्ग मिळून तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत होता. सोबतच त्या काळात टाइम्स ऑफ इंडियाची नेमकी कहाणी कशी होती. एक काळ असा होता की टाइम्स ऑफ इंडिया घसरणीला लागलेलं होतं. साचेबद्ध नियमांनी बांधल्या गेलेलं हे वृत्तपत्र काही काळ या वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या अधिक आणि खुर्च्यांची संख्या कमी अशी होती. काही वेळेला तर प्रदीप गुहांनी एके ठिकाणी असं सांगितलेलं आहे की ऑफिस संपल्यानंतर घरी जात असताना आपल्या सायकलच्या साखळीने आपली स्वतःची खुर्ची बांधून ठेवण्याचे प्रकार या समूहात घडलेले होते. म्हणजे आपण यावरून कल्पना करू शकतो की टाइम्स ऑफ इंडियाची नेमकी त्या काळातली कहाणी कशी होती. माध्यम संस्था अवाढव्य होती, त्यामध्ये काम करणाऱ्यांची संख्याही खूप होती, पण त्यातून त्यांना अपेक्षित असं उत्पन्न, नफा
हे काही मिळत नव्हतं. हे नफा वाढवण्यासाठी समीर जैनांनी पुढच्या काळामध्ये जे काही कठोर बदल केलेले आहेत ते कठोर बदल इथल्या भारतीय माध्यम संस्थांसाठी नवे होते. त्यातून एक मोठी खळबळ उडालेली होती. टाइम्स ऑफ इंडियाचे प्रतिस्पर्धी असलेल्या हिंदुस्तान टाइम्स, बॉम्बे क्रॉनिकल्स, इंडियन एक्सप्रेस, दक्षिण भारतात असलेल्या द हिंदू, संडे टाइम्स, आनंद बाजार या अशा वृत्तपत्र माध्यम समूहामध्ये सुद्धा याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या. काहींनी या समीर जैनांच्या बदलत्या दृष्टिकोनाचा स्वीकार करण्याचं ठरवलेलं होतं, तर काही जी लोक होती ज्यांना असलेली व्यवस्था चालू ठेवणं, वृत्तपत्र म्हणजे समाज बांधणीचं आणि राष्ट्र उभारणीचं माध्यम आहे, ती एक संस्था आहे, तो व्यवसाय नसून ती लोकांसाठी लोकशाहीमध्ये कार्यरत असलेली एक महत्त्वाची संस्था आहे, अशी भूमिका घेऊन काम करणारी काही जी मंडळी होती त्यांचा या बदलांना विरोध होता. समीर जैन आपल्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये बदल करत असताना त्यांना कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा किंवा अपेक्षा अशा नव्हत्या. नॉन पॉलिटिकल अप्रोच त्यांचा राहिलेला आहे. त्यातून त्यांना सरकारकडनं कुठल्याही दबावाची किंवा कुठल्याही अपेक्षांची आवश्यकता वाटत नव्हती. त्यामुळे त्यांनी या वृत्तपत्र माध्यम संस्थांमध्ये एक वेगळ्या प्रयोगाची सुरुवात केलेली होती. समीर जैनांचं असं म्हणणं होतं की पत्रकार आणि संपादक हे त्या कंपनीचे नोकर आहेत आणि ते आपल्या दररोजच्या बातम्यांवरती आणि लेखांवरती काम करतात, त्याच्यावर संपादकीय संस्कार करतात आणि ते लोकांपर्यंत पोहोचवतात. म्हणजे मालकांनी केलेल्या प्रयोगाला त्यांचा विरोध हा समीर जैनांना मान्य नव्हता. समीर जैनांनी त्याच पद्धतीनं या व्यवसायामध्ये प्रयोग केलेले दिसून येतात. टाइम्स ऑफ इंडियानं माध्यम संस्थातील नियम बदलली म्हणजे नेमकं काय केलं, तर वृत्तपत्रांची एक जी भाषा होती ती भाषा सर्वप्रथम त्यांनी बदललं. वृत्तपत्रांची म्हणून एक जी परिभाषा असते ती परिभाषा बदलून त्यांनी लोकभाषा केली. लोकांना समजेल अशा भाषांमध्ये बातम्या आणि लिखाणाचं आणि स्तंभलेखन त्यांनी चालू केलं. त्यातून नवा वाचक वर्ग किंवा सर्वसामान्य वर्गाला सुद्धा त्यांनी आपल्याकडं आकृष्ट करण्याचा हा पहिला प्रयोग त्यांनी वृत्तपत्रातल्या भाषेमध्ये बदल करून केलेला होता. लोकांना जी भाषा समजते तीच भाषा वृत्तपत्रांमध्ये वापरली जावी यासाठी टाइम्स ऑफ इंडियाच्या समीर जैनांचा आग्रह होता. टाइम्स ऑफ इंडियाकरिता नवा वाचक वर्ग शोधणे, त्याच्या अभिरुचीला साजेसा असा आशय द्यावा लागणार होता. त्या दृष्टीनं या वृत्तपत्रांमध्ये बदल केल्या जात होते. समीर जैनांची हे या सगळ्या बदलांकडे पाहत असताना किंवा हे बदल करत असताना या बदलांना साथ करणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांबद्दल त्यांची काय वागणूक होती, तर ते काही वेळा समीर यांची भूमिका अशी असायची की टोकाची सहानुभूती दाखवत, आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल टोकाची सहानुभूती, प्रेम दाखवत त्यांच्या अडीअडचणींमध्ये त्यांच्यासोबत उभे राहणं आणि काही वेळेला यत्किंचितही कुणाचीही फिकीर न बाळगता या बदलांना सहकार्य करणाऱ्या लोकांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहत, प्रसंगी त्यासाठी कंपनीच्या बैठकांमध्ये वाद ओढवून घेऊन या लोकांना पाठिंबा देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. आणि जे लोक टाइम्स ऑफ इंडियात होत असलेल्या बदलांना विरोध करत होते त्यांना आपल्या पदावरून काढून टाकण्यासारखा धाडसी उद्योगही त्यांनी केलेला होता. कंपनीच्या ध्येय उद्दिष्टांशी सुसंगत कल्पना मांडलात
तर ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत होते. वृत्तपत्रांच्या बातमीदारी आणि आशयाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन लोकांच्या नजरेत जो आहे तसा असायला हवा असं त्यांचं म्हणणं होतं. वृत्तपत्रांनी समाजाची बदलती दिशा समजून घेऊन त्या दृष्टीने लिखाण विश्लेषण केलं पाहिजे. समाज नागरिक हा त्याचा मुख्य विषय असण्याची गरज त्यांनी स्पष्ट केलेली होती. सुरुवातीच्या काळात या भारतीय माध्यम संस्थांचा जो एक वाचक वर्ग होता, लक्ष गट आपण त्याला म्हणू, तो नोकरशहा राजकारणी बुद्धिजीवी असा होता. तो वळवून समीर जैनांनी विविध व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आपला लक्ष गट बनवण्याचं ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये बदल केलेले आहेत. पूर्वीच्या काळी सरकारी धोरणांचं फारसं विश्लेषण माध्यम संस्थांच्या वृत्तपत्रांमधनं होत नव्हतं. मात्र समीर जैनांनी या पद्धतीचं विश्लेषण, सरकारच्या धोरणांचं सखोल विश्लेषण, मध्यम वर्गांच्या आशा आकांक्षांना प्रतिसाद देत त्यांच्या सोयीचं जे असणार आहे त्या पद्धतीच्या बातम्या आपल्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलेलं होतं. त्याच पद्धतीचं वार्तांकन करण्याच्या सूचना त्यांनी आपल्या पत्रकारांना दिलेल्या होत्या. पारिभाषिक शब्दांपेक्षा लोकांना समजेल अशीच भाषा टाइम्स ऑफ इंडियाने पुढील काळामध्ये वापरलेली आपल्यास दिसून येते. त्याबरोबरच समीर यांनी जे काही प्रयोग केलेले आहेत त्या प्रयोगात एक महत्त्वाचा आणि धाडसी प्रयोग म्हणजे, मी सुरुवातीला म्हणाल्याप्रमाणे समीर जैनांनी पहिल्या बैठकीत आपली भूमिका मांडलेली होती. ती भूमिका अशी होती की वृत्तपत्र हे जाहिरात विकण्यासाठीच असतात, जाहिरातींसाठी असतात आणि उरलेल्या जागेत ते बातम्या देत असतात. हे त्यांचं विधान अक्षरशः त्यांनी पुढील काळामध्ये खरं ठरवलेलं आहे. समीर यांनी वृत्तपत्रांची जागा विकण्याच्या संधीवर लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि वृत्तपत्र ही नफ्यासाठीच असतात आणि तो एक व्यवसाय म्हणूनच पाहावा, ही भूमिका त्यांनी पहिल्यांदा माध्यम संस्थांमध्ये मांडली आणि त्या दृष्टीने त्यांनी आपले काम केलेलं आहे. आता माध्यम संस्थांमध्ये हे जे बदल होत होते, हे बदल होत असताना या बदलांचा जो काही लक्षगट म्हणून जो वाचक वर्ग आहे त्या वाचक वर्गानं सुद्धा आपल्याकडे आकर्षित करणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी माध्यम संस्थांनी तत्कालीन काही नियतकालिकांनी, जसं आनंद बाजार आहे, संडे टाइम्स आहे, या नियतकालिकांनी रंगीत छपाईला सुरुवात केलेली होती. प्रतिस्पर्धी ज्या पद्धतीने कामं करत होती त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन विचार करण्याची भूमिका समीर जैनांनी मांडलेली होती. त्यांनी सुद्धा आर्ट पेपरवरती छपाई करायला सुरुवात केलेली होती. सोबतच नवीन ग्राफिक्स, डिझाईन, अंकाची सजावट, पॅकेजेस, जाहिरातींचे नवे दर, जाहिरातदारांना आणि व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी नव्या योजना, त्यासोबतच पर्यटन व्यवसायामध्ये, जाहिरात व्यवसायांमध्ये आपलं लक्ष अधिक केंद्रित करून त्या अनुषंगिक बातम्या बनवण्याचं कामही त्यांनी आपल्या या माध्यम संस्थांमध्ये सुरू केलेलं होतं. 1980 पासून ते पुढची 15 वर्ष टाइम्सच्या गुणवत्तेची दृष्टी आणि उत्पादनात वेगवान घोडदौड अशी ही 15 वर्ष होती. आर्थिक सुधारणांच्या पर्वात टाइम्स ऑफ इंडियाने योग्य अशी पावलं उचलल्याचं पुढील काळात बोललं गेलं. त्याचा त्यांना नक्कीच फायदा झाल्याचं आज आपल्याला दिसून येतं. राजीव गांधींनी खाजगीकरणाच्या दिशेने काही जी पावलं उचलली होती त्याची थोडीशी जाणीव समीर जैन यांना झाली होती असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण समीर जैनांनी भारतीय माध्यम संस्थांमध्ये जे खाजगीकरणाचे किंवा करार पद्धतीचे जे प्रयोग केलेले आहेत ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये पहिल्यांदा झालेले आहेत. म्हणजे पत्रकारांना सेवा शर्ती आणि करार पद्धतीनं घेण्याचाही प्रकार त्यांनी त्या काळात हाताळलेला होता. भारतीय व्यवस्थेमध्ये परकीय गुंतवणुकीला राजीव गांधींच्या काळापासूनच छोट्याशा प्रमाणात का होईना सुरुवात झालेली होती. अगदी त्याच पद्धतीनं इतर काही माध्यम संस्थांशी चर्चा करून समीर जैनांनी आपल्या
ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये काही बदल केलेले होते. खाजगीकरणाचे आणि जागतिकीकरणाचे वारे 1980 आणि 90च्या दशकामध्ये जोरात वाहत होते. जगभरातल्या उद्योग जगताने तरुणाईच्या अस्मितांना साथ घातलेली होती. नवतरुण हा उद्योग जगताचा खरा लक्ष गट होता. अगदी त्याच दृष्टीने समीर जैनांनी आपल्या या माध्यम संस्थेमध्ये बदल करत असताना नवतरुणांना सुद्धा लक्ष गट म्हणून त्याकडं आपल्या माध्यमातल्या वृत्तपत्रांना वळवलेलं होतं. 1980च्या दशकातील जी नियतकालिका आहेत त्या नियतकालिकांमध्ये ज्या काही रचना बदललेल्या होत्या, घटनाचं विश्लेषण करण्याच्या ज्या पद्धती होत्या, त्याही एक स्पर्धक म्हणून टाइम्स ऑफ इंडियाच्या या बदलांमध्ये समीर जैन यांनी समाविष्ट केलेल्या होत्या. जे म्हणून चांगलं आहे, ज्यातून अधिक नफा आपल्या कंपनीला होऊ शकेल, आपली वृत्तपत्र माध्यम संस्था ही आघाडीची माध्यम संस्था म्हणून कशी ओळखली जाईल, त्यासाठी म्हणून ज्या काही गोष्टी करता येतात त्या गोष्टी करण्याकडे समीर जैन यांचा कल होता. टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या या माध्यम संस्थेत काम करणाऱ्या लोकांना ही जाणीव करून दिली की आपण पत्रकारिता तर करतोच आहोत, पण सोबत आपण एक कॉर्पोरेट कंपनीमध्ये कर्मचारी आहोत, काम करतो आहोत. त्याच पद्धतीची जाणीव करून देऊन पुढील काळात पावलं उचलल्या गेलेली होती. समीर जैनांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या बदलांमध्ये जे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले त्यात विपणन आणि वाणिज्यविषयक काही महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. विपणनासोबत वित्तीय व्यवस्थापन, तंत्रज्ञान विस्तार, दर नियोजन आणि ब्रँड व्यवस्थापन यावर टाइम्स ऑफ इंडियानं लक्ष केंद्रित केलेलं होतं. या 4-5 ज्या गोष्टी आहेत यात महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्याची अंमलबजावणी त्यांनी केलेली होती. बाजारपेठ केंद्रस्थानी ठेवून माध्यम संस्थेच्या वृत्त विभागातील लोकांनी एकमेकांशी सुसंगत राहिलं पाहिजे, त्यातून ब्रँड प्रस्थापित करण्यात यावा अशी भूमिका टाइम्स ऑफ इंडियानं घेतलेली होती. सुरुवातीच्या काळात जाहिरातींचे वृत्तपत्रांमधून प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींचे दर वर्षाला 5% अशा पद्धतीने वाढत होते. पण समीर जैनांनी 1980 आणि 90च्या दशकामध्ये हे दर अचानक 25 ते 50% वाढवले. हे वाढवत असताना त्या पाठीमागे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की आमचा वाचक वर्ग हा नवा वाचक वर्ग आहे आणि या जाहिरात करणाऱ्या ज्या संस्था आहेत या संस्थांचा जो लक्ष गट आहे तो लक्ष गट आमचा वाचक म्हणून आहे, म्हणून आमच्या वाचकांचं मूल्य अधिक आहे. जाहिरात संस्था आम्हाला देत असलेल्या पैशांपेक्षा आमच्या वाचक वर्गाचं मूल्य अधिक आहे. म्हणून समीर जैनांनी आपल्या या जाहिरातीच्या दरांमध्ये 25 ते 50% वाढ केलेली होती. जाहिरातदार देत असलेल्या किमतीपेक्षा टाइम्स ऑफ इंडियाचं ग्राहक मूल्य अधिक आहे ही भूमिका त्यांनी जाहिरात देणाऱ्या संस्थांच्या गळी उतरवलेली होती आणि यात त्यांना यश आलेलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाने पुढील काही काळामध्ये जे प्रयोग केलेले त्यात अजून एक महत्त्वाचा प्रयोग म्हणजे नव्या आणि ताज्या दमाचे काही पत्रकार त्यांनी आपल्या या समूहामध्ये भरती केलेले होते. संपादकीय आशय कसा असावा, वृत्तपत्रात बातम्यांपेक्षा वृत्तलेखांची संख्या जास्त कशी असावी याबद्दलही चर्चा करून त्या दृष्टीने पावले उचललेली होती. सोबतच 1990च्या दशकामध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे क्रीडा, राजकारण, उद्योग व्यवसाय, पर्यटन व्यवसाय, शहरी घडामोडी, कृषी यासारख्या जी काही फील्ड होती या फील्डमध्ये स्वतंत्र सहाय्यक संपादक यांची नेमणूक टाइम्स ऑफ इंडियाने केलेली होती. ही नेमणूक तत्कालीन संपादक महोदयांना एकूणच
सगळ्या वृत्तपत्रातल्या लोकांना रुचलेली नव्हती, कारण अशा पद्धतीचे सहाय्यक संपादक नेमणे म्हणजे आपल्या स्वतःच्या संपादकीय हक्कांवरती गदा आणण्यासारखा हा प्रकार होता. म्हणून तत्कालीन टाइम्स ऑफ इंडियाचे जे संपादक होते गिरीलाल यांनी या बदलांना विरोध केलेला होता. मात्र या विरोधांना न जुमानता टाइम्स ऑफ इंडियाने हे बदल आपल्या माध्यम संस्थांमध्ये केलेले आहेत आणि त्याचा जो काही योग्य असा परिणाम आपल्याला दिसतो आहे आज. आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या वाढीमध्ये ही जी काही महत्त्वाची आणि धाडसी निर्णय होते ते किती योग्य होते हे आज आपल्याला दिसून येतं. विभागनिहाय संपादकांची ही जी भूमिका टाइम्स ऑफ इंडियाने घेतलेली होती ती हळूहळू इतर माध्यम संस्थांनी देखील अंमलात आणलेली आहे. पण या पाठीमागे त्या काळातील संपादकांच्या मनात एक आडी निर्माण झाली, ती म्हणजे संपादकांचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रकार कमी आहे, संपादकांच्या भोवतीचं असलेलं वलय कमी करण्याचा हा जो प्रकार आहे, म्हणून त्यांनी या बदलांना विरोध केलेला होता. स्वतंत्रपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सामाजिक आणि आर्थिक विकासाचा पाया म्हणून आणि त्या संदर्भातली समाज मनाची जी काही एक बांधणी आहे त्यासाठी या माध्यमांचा वापर केलेला होता. अगदी त्याच पद्धतीनं वृत्तपत्रांनी काम करावं, संपादकांची भूमिका स्वतंत्रपूर्व काळातील स्वतंत्र सेनानी चालवलेल्या वृत्तपत्रांसारखी असावी अशा भूमिकेतनं काही संपादकांनी या बदलांना विरोध केलेला होता. मात्र या विरोधांना न जुमानता टाइम्स ऑफ इंडियाने आपल्यामध्ये काही महत्त्वाचे बदल घडवून आणलेले होते. त्या दरम्यानचा एक किस्सा महत्त्वाचा चर्चेला येतो, तो म्हणजे 1980च्या दरम्यान गिरीलाल जैन हे या वृत्तपत्राचे जे संपादक होते त्यांना 2 वर्ष मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव समोर आलेला होता. आणि त्याच दरम्यान दिलीप पाडगावकर यांची कार्यकारी संपादक म्हणून या माध्यम संस्थांमध्ये नियुक्ती करण्याचा प्रश्नही होता. गिरीलाल जैन यांचा प्रयत्न होता की पाडगावकरांचा प्रवेश टाइम्स ऑफ इंडिया समूहात होऊ नये, म्हणून त्यांनी तत्कालीन वित्त सचिवांच्या माध्यमातून या संस्थेवरती दबावसुद्धा आणण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र या दबावाला कुठेही फारशी संधी न देता पाडगावकरांची कार्यकारी संपादक म्हणून या माध्यम संस्थेमध्ये नियुक्ती झाली. पाडगावकरांच्या येण्यानंतर समीर जैनांनी आणि एकूणच जैन समूहाने बेनेट आणि कोलमनच्या मालकीच्या या टाइम्स ऑफ इंडियामध्ये अनेक विविध प्रयोग असे केलेले आहेत. त्या प्रयोगांमध्ये जे काही बदल झालेले आहेत, जे 2-4 महत्त्वाचे जे बदल त्यांनी केले, त्या बदलांच्या पाठीमागं समीर जैनांची जी भूमिका होती ती आपण आत्ता समजून घेतलेली आहे. त्याबरोबरच 1986-87च्या दरम्यान आधुनिक छापखान्याची व्यवस्था टाइम्स ऑफ इंडियाने उभी केलेली होती. वृत्तपत्रांचा खप हा वाढलेला होता, त्यांची मागणी वाढलेली होती, त्याचा वाचक वर्ग नवा उभा राहत होता. त्यामुळे गतीने वृत्तपत्रांची मागणी वाढलेली होती, ती त्याच गतीने छापली पाहिजे. त्यासाठी आधुनिकीकरणाची गरज होती. आधुनिक तंत्रज्ञान, आशय निर्मिती, बातम्यांचे विश्लेषण, सरकारी धोरणांचं आणि योजनांचं विश्लेषण जे सामान्यांना समजेल अशा भाषेत करणं, तरुणांची भाषा स्वीकारणं, यासोबत टाइम्स ऑफ इंडियाने अनेक असे बदल केलेले आहेत. या सगळ्या बदलांचा वेध घेणारं हे पुस्तक आहे. या बदलांच्या पाठीमागे समीर जैन ही जी एक मध्यवर्ती भूमिका बजावणारी व्यक्ती होती, या व्यक्तीने टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून केलेल्या बदलांमुळे भारतीय माध्यम संस्थातील खेळाचे नियमच बदलून गेलेले होते. आणि हा बदल हा काही एका रात्रीत किंवा काही वर्षांमध्ये घडलेला नव्हता, तर याच्या पाठीमागे सातत्यानं केलेले प्रयत्न, नवनवीन कल्पना, नवनवीन दृष्टिकोन आणि त्या दृष्टिकोनाच्या पाठीमागून
जी एक आशय निर्मिती होती त्यासाठी अनेक कठोर निर्णय घेत, प्रसंगी विरोध स्वीकारत, आपल्या बदलांच्या भूमिकेवरती ठाम राहून टाइम्स ऑफ इंडियाने जे बदल घडून आणले माध्यम संस्थांमध्ये, त्याचा दीर्घकालीन परिणाम भारतीय माध्यम व्यवस्थेवरती उमटलेला होता. त्यातून आजची भारतीय माध्यम संस्था आपल्याला पाहायला मिळते. टाइम्स ऑफ इंडियाने जे काही बदल केलेले होते त्या बदलांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन टाइम्स ऑफ इंडियातल्या काही संपादकांनी आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत. त्या भूमिका मला महत्त्वाच्या वाटतात. एच.के. दुआ यांनी या बदलांच्या पाठीमागून होत असलेल्या ज्या काही घडामोडी आहेत त्यावर मत मांडताना असं म्हणतात की ज्यावेळेस वृत्तपत्रांचं महत्त्व कमी करत व्यवस्थापनाला येणारं महत्त्व पाहता माध्यम संस्थांचं सामर्थ्य संपतं, त्यांची सामाजिक बांधिलकी जी होती ती सामाजिक बांधिलकी किनाऱ्यावर केली जाते, आदर्शवादाचा बळी पडतो. वृत्तपत्र हे पैसे मिळवण्यापेक्षा प्रतिष्ठा मिळवण्याचं आणि राजकीय वर्तुळात दबाव निर्माण करण्याचं जे साधन होतं ते साधन संपतं. केवळ नफा कमवणे हा जर वृत्तपत्रांचा उद्देश असेल तर त्याचा जो मूळ आत्मा आहे समाज आणि राष्ट्र उभारणीसाठी तोच कुठेतरी हरवेल असं एच.के. दुआंनी म्हटलेलं आहे. लोकशाहीत एक महत्त्वाची संस्था म्हणून वृत्तपत्रांची जपणूक केली पाहिजे ही त्या काळात एक श्रद्धा होती. त्यामुळे व्यावसायिक आणि वाणिज्यविषयक हित मागे पडलेले होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या नवीन पिढीने नेमके वेगळे धोरण स्वीकारलं आणि बदलाला प्रारंभ झाला. समीर जैन यांच्याबरोबरच प्रितीश नंदी हे जे एक महत्त्वाचे पत्रकार आणि विश्लेषक होते त्यांनी सुद्धा आपली एक भूमिका मांडलेली आहे. त्यांनी या बदलांच्या पार्श्वभूमीवर जे कथन केलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. ब्रिटिश नंदी असं म्हणतात की समीर यांना माध्यम पत्रकारितेपासून दूर न्यायची होती. च्युइंगम प्रमाणे त्याची विक्री करायची आहे. वृत्तपत्रांकडे ते वेगाने वाढणारे ग्राहक उपयोगी उत्पादन म्हणून पाहतात अशी टीका ब्रिटिश नंदी यांनी समीर जैन आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या बदलांवरती केलेली आहे. पुढे जाऊन आपल्या टीकेचा स्वर उंचावत ब्रिटिश नंदी असं म्हणतात, व्यावसायिकदृष्ट्या समीर यांचे टाइम्स ऑफ इंडियामध्ये येणे फायद्याचे जरी ठरले असले तरी मात्र त्यांनी ही एक महत्त्वाची संस्था मोडकळीस काढून त्याचं एका मोठ्या कारखान्यात रूपांतरण केलेलं आहे असं ब्रिटिश नंदी या टाइम्स ऑफ इंडियाच्या बदलांकडे पाहताना आपलं मत व्यक्त करतात. बलजीत कपूर हे टाइम्स ऑफ इंडियाच्या एका पुरवणीचे संपादक होते. त्यांनी सुद्धा या बदलांवरती आपलं भाष्य केलेलं आहे. बलजीत कपूर असं म्हणतात की समीर जैन यांच्या अगोदर टाइम्स ऑफ इंडिया ही एक वृत्तसंस्था होती. समीर यांच्या येण्याने तो एक मोठा व्यवसाय झाला. मित्रहो, या टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून भारतीय माध्यम संस्थांमध्ये जे काही बदल घडून आलेले आहेत ते बदल काळानुरूप योग्य का अयोग्य याची चर्चा माध्यम विश्वामध्ये त्याही वेळेस झाली, आजही होते आहे. पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माध्यम संस्था ह्या समाज मन घडवणाऱ्या महत्त्वाच्या संस्था आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे बदल करत असताना मुंबई, दिल्ली, कोलकाता या महत्त्वाच्या शहरांमध्ये काही पुरवण्यासुद्धा सुरुवात करून वाचक वर्ग मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात E.T. एस्क्वायर ही एक पुरवणी त्यांनी सुरू केली. या पुरवणीला वाढता प्रतिसाद पाहून त्यांनी सॅटरडे टाइम्स नावाचं वेगवेगळ्या विषयावरती चर्चा आणि विश्लेषण करणारी एक पुरवणी सुरू केली. सोबतच ब्रँड इक्विटी नावाची एक पुरवणी त्यांनी दिल्लीत सुरू केलेली होती. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या अंकाच्या दर्शनी किमती कमी जास्त करण्याचा धाडसी प्रयोगही टाइम्स ऑफ इंडियाने करून बघितलेला होता. त्यातून त्यांना अपेक्षित असा निकाल आल्यानंतर त्यांनी आपल्या भूमिकांवरती दीर्घकाळ ठाम राहिलेले आहेत.
सोबतच पर्यटन व्यवसायाची घोडदौड पाहता पर्यटन व्यवसायाला आणि पर्यटन व्यवसायाच्या अनुषंगानं संबंधित असलेल्या वर्गाला आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी ट्रॅव्हल टाईम नावाची पुरवणीसुद्धा टाइम्स ऑफ इंडियाने सुरू केलेली होती. या ट्रॅव्हल्स टाइम्सला पर्यटक, जाहिराती कंपनी, विविध राज्यांचे पर्यटन महामंडळं, प्रवासी संस्था यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला होता. सॅटरडे टाइम्स आणि दिल्ली टाइम्सच्या यशातून टाइम्स ऑफ इंडियाला एक यशाचा मंत्र गवसलेला होता. विशिष्ट सूत्र निश्चित करून त्याभोवती आशयाची मांडणी करा आणि त्याविषयीच्या संबंधित जाहिरातदारांना आपल्याकडं आकर्षित करा, असं हे साधं सूत्र होतं. आणि या सूत्राच्याच बळावरती टाइम्स ऑफ इंडियाने मोठी भरारी भारतीय माध्यम संस्थांमध्ये घेतलेली होती. 1960-65 साली बेनेट कोलमन कंपनीच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या या टाइम्स ऑफ इंडियाचा 3 आवृत्त्यांचा मिळून एकत्रित खप हा 5 लाख इतका होता. 3 आवृत्त्या आणि 5 लाख खप. आणि त्यांचा वार्षिक जो नफा होता तो नफा हा 1.5 कोटी रुपयांचा होता. मात्र समीर जैन आणि जैन साहू कुटुंबातील नव्या पिढीने टाइम्स ऑफ इंडिया आणि बेनेट कोलमन या कंपनीत केलेल्या धाडसी प्रयोगाच्या नंतर हा नफा आज 2020 मध्ये साधारणतः भारतातल्या वेगवेगळ्या शहरातून एकाच वेळेस 70 ठिकाणी प्रकाशित होणारं हे वृत्तपत्र, त्याच्या सुमारे 45 आवृत्त्या, वेगवेगळ्या पुरवण्या, साप्ताहिक, याचा एकत्रित हा व्यवहार आणि दैनंदिन प्रकाशित होणाऱ्या टाइम्स ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या आवृत्त्या यांचा एकूण खप हा 70 लाखाच्या आसपास आहे. आणि त्यांचं वार्षिक जी उलाढाल आहे ती साधारणतः 3000 कोटी रुपयांमध्ये गेलेली आहे. आणि त्यांचा एकूण नफा हा 1100 ते 1200 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे एकेकाळी काही कोटी रुपये हा या माध्यम संस्थेचा नफा होता, तो आज हजारो कोटी रुपयात पोहोचलेला आहे. त्यांची वार्षिक उलाढालही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या माध्यम संस्थेच्या माध्यमातून भारतीय वृत्तपत्र संस्थांमध्ये फार मोठे आमूलाग्र असे बदल घडून आलेले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या या बदलांमुळे माध्यम व्यवसायाचं रंगरूप पालटलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या या बदलांमुळे भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा चेहरा मुराच बदलला. पण या बदलांच्या पाठीमागे टाइम्स ऑफ इंडिया हे कसं होतं याची चर्चा हे पुस्तक करतं. सर्वात शेवटी अमेरिकी माध्यम संस्थांचा जो सम्राट मानला जातो रुपर्ट मर्डोक यांच्या विधानानं मी या पुस्तक परिचयाचा समारोप करणार आहे. रुपर्ट मर्डोक असं म्हणतात की सर्व वृत्तपत्रे नफा मिळवण्यासाठीच चालवली जातात. रुपर्ट मर्डोकांच्या या मताशी आपण सहमत होऊ शकल का नाही याबद्दल वाचक वर्गानं ठरवावं. पण मात्र आत्ताच्या भारतीय वृत्तपत्रांचा जो काही एक चेहरा झालेला आहे, जाहिरात विकणाऱ्या माध्यम संस्था असा होताना दिसतो आहे. वृत्तपत्रातून समाजाची आपण बांधणी करतो आहोत, राष्ट्रोभारणीत आपला महत्त्वाचं योगदान देत आहोत का, याबद्दलही आजच्या वृत्तपत्रांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. स्वतंत्रपूर्व काळात काही महत्त्वाच्या नेत्यांनी आपल्या चळवळींची चर्चा करत असलेल्या स्वतंत्र संग्रामाची चर्चा लोकांपर्यंत पोहोचावी, त्यातून लोकजागृतीचं, समाज बांधणीचं काम व्हावं म्हणून काही महत्त्वाचे वृत्तपत्र सुरू केलेले होते. तो प्रवास ते आज वेगवेगळ्या उद्योजकांकडे असलेल्या वृत्तपत्रांची मालकी आणि नफ्यासाठीच वृत्तपत्र ही जी आत्ताची भूमिका झालेली आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवून त्या वाचकांच्या आणि इथल्या समाजाच्या गळी उतरवण्याचे जे प्रयत्न चालू आहेत त्याबद्दलही आपण विचार करावा.
माध्यम संस्था ह्या ज्या प्रकारे एक व्यवसाय आहे, त्याच प्रकारे समाजाचं प्रतिबिंब स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा भाग सुद्धा आहे. त्याकडेही आपण लक्ष द्यावं. या पुस्तकातून संगीता मेनन यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या कहाणीची चर्चा केलेली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे भारतीय वृत्तपत्र माध्यम संस्थांमध्ये जे बदल झालेले आहेत किंवा या बदलाची पायाभरणी, उभारणी नव्हे तर त्याचा पहिला प्रयत्न टाइम्स ऑफ इंडियाने आणि त्यांच्या नव्या पिढीने कसा केलेला होता, त्यातून आत्ताचं जे भारतीय माध्यमांचं दूरचित्रवाणी, मुद्रित माध्यमं, ऑनलाईन माध्यमांचं जे काही चित्र आहे ते कसं आहे आणि त्याच्या पाठीमागं ज्या काही गोष्टी घडलेल्या होत्या त्याची चर्चा कहाणी टाइम्स ऑफ इंडियाची, माध्यम विश्वातील खेळाचे नियम बदलणाऱ्या वृत्तपत्राची या पुस्तकात संगीता मेनन यांनी केलेली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मला तुमच्यासोबत बोलण्याची संधी दिल्याबद्दल पुनश्च एकदा मी डॉक्टर विश्वाधर देशमुख सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. या मांडणीमध्ये काही चुका असण्याची दाट शक्यता आहे, काही उणिवा पण आहेत. या चुका आणि उणिवा समजून घेत माझ्या या मांडणीचं आपण स्वागत कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि हे बोलणं थांबवतो. धन्यवाद.